हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 19 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये लय म्हणजे लईच भारी ट्विस्ट आलाय आणि दुष्यंतचं कृष्णासाठीचं प्रेम हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या प्रेमाला कुणाचीच नजर लागणार नाहीये. मग असं घडलं तरी काय? तर मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की दुष्यंतने मिस्टर मुजुमदारांना एक प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन दिलं होतं. ही डील फायनल झाली होती आणि मग मिस्टर मुजुमदारांनी दुष्यंतला फोन करून सांगितलं की आपल्या US क्लायंटला हे प्रोजेक्ट खूप आवडलंय. या प्रोजेक्टवर काम सुरू करायचंय आणि त्यासाठी दुष्यंत तुला ऑनसाईट USला जावं लागेल, अमेरिकेला जावं लागेल. त्यामुळे घरातील सगळ्यांना आनंद झाला. कृष्णा दुःखी झाली कारण दुष्यंत हा तिच्यापासून दूर जातोय, 7 समुद्रापलीकडे जातोय. त्यामुळे कोणत्याही बायकोला दुःखच होईल, पण आपल्या नवऱ्याची प्रगती होते, त्याचं स्वप्न पूर्ण होतंय म्हणून तिने चेहऱ्यावर आनंद दाखवला. पण दुष्यंतला मात्र वाईट वाटलं की आपल्याला कृष्णापासून दूर जावं लागणार आहे आणि कृष्णासाठी चक्क दुष्यंत अमेरिकेला जाणं कॅन्सल करणार आहे. तो या प्रोजेक्टच्या कामासाठी अमेरिकेला जाणार नाहीये. म्हणजेच दुष्यंत हे सगळं फक्त कृष्णाच्या प्रेमासाठी करतोय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पूजा ही दुष्यंतला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, फ्रेंड फ्रेंड तू फक्त माझा आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला सोडून जाऊ नको. पण दुष्यंत तिला दूर लोटतो आणि तिला तेथेच झोपायला सांगतो आणि रूम बाहेर जाऊ लागतो आणि विचार करतो, मी काय करू? पूजावर जो काही अन्याय झालाय त्यामुळे मला गिल्ट पण वाटतंय आणि त्याचबरोबर मी कृष्णाशी लग्न केलंय. एक नवरा म्हणून सुद्धा माझी कर्तव्य आहेत. काय करावं ते कळतच नाहीये. असा विचार करून दुष्यंत हा आपल्या रूमकडे जातो. तर पूजा मात्र खूप चिडते. मी आज पुन्हा एकदा दुष्यंतला माझ्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला, पण तो काही माझ्या कवेत आला नाही, तो काही माझ्या प्रेमाला पघळला नाही, म्हणून पूजा खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे कृष्णा मात्र तिच्या रूममध्ये असते आणि आता पूजा जे काही बोलली त्यामुळे तिला वाईट वाटलेलं असतं. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. तो कृष्णाच्या शेजारी बसतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा मला खूप वाईट वाटतंय. मागील काही दिवसांपासून जे अटेन्शन मी तुला द्यायला हवं, जो वेळ मी तुला द्यायला हवा, तो सगळा वेळ मी पूजाला देतोय आणि तुझ्याकडे माझं लक्षच नाहीये. दुष्यंतला खूप अपराध्यासारखं वाटत असतं. कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार तुम्ही माझे धनी आहात, देवापेक्षा सुद्धा जास्त विश्वास माझा तुमच्यावर आहे आणि पूजा तर माझी बहीणच आहे. ती ज्या परिस्थितीत आहे त्यासाठी तिला वेळ देणं गरजेचंच आहे ना. मग तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, स्वतःला अपराधी मानू नका आणि मला विश्वास आहे की तुम्ही लवकरच पूजाला बरं कराल, ती ठीक होईल आणि मग सगळा वेळ तर आपलाच आहे ना. त्यामुळे कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही खूप खुश होतात. कृष्णा दुष्यंतला म्हणते, ते म्हणतात ना स्मेल प्लीज, तर दुष्यंतला काही समजतच नाही स्मेल प्लीज म्हणजे. तर कृष्णा त्याला म्हणते, काय दुष्यंत सरकार, आता तुम्हाला इंग्लिश कळत नाही का? स्मेल प्लीज असं म्हणून ती दुष्यंतला गालाला हात लावून हसायला सांगते. दुष्यंत सुद्धा हसू लागतो आणि म्हणतो, काय कृष्णा, ते स्मेल प्लीज नाही स्माईल प्लीज असतं. तर कृष्णा त्याला म्हणते, तुम्हाला समजलं ना? दुष्यंत हो म्हणतो. कृष्णा त्याला सांगते, तुम्हाला समजलं, मग बस झालं. दुष्यंत तिला म्हणतो, ठीक आहे, आता तू स्मेल प्लीज आणि झोप गुपचूप. कृष्णा सुद्धा हसते. दुष्यंत तिच्याकडे एकटक पाहत राहतो आणि विचार करतो, कृष्णा खरंच किती निर्मळ मनाची आहे तू. आपल्या इतक्या दिवसांच्या सहवासानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की तू स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार जास्त करते आणि दुसऱ्यांचं भलं व्हावं हेच तुझ्या मनात असतं. माझ्यावर तुझा जो विश्वास आहे तो मी कधीच मोडू देणार नाही, नेहमी सार्थ ठरवेल, असा विचार तो करतो. आणि कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करतात आणि झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा ही त्यांच्या गोठ्यामध्ये असते. कृष्णाच्या हातात त्यांचं एक छोटंसं शेळीचं कोकरू असतं आणि ती या कोकराला पाला भरवत असते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि कृष्णाला अशी भूतदया करताना पाहून तो खूप खुश होतो. तो कृष्णाला म्हणतो, छान आहे छान आहे, कर कर. तर कृष्णा त्याला म्हणते, ओ दुष्यंत सरकार तुम्ही पण बसा ना, तुम्ही पण खाऊ घाला. तर दुष्यंत म्हणतो, ए नाही नाही, मला नाही जमणार, मी आजपर्यंत हे कधीच नाही केलंय. तर कृष्णा म्हणते, अहो बसा हो, सगळं जमतं, काही नाही, जमेल तुम्हाला, असं म्हणून ती दुष्यंतला बाजेवर बसायला सांगते.
दुष्यंत तिच्या शेजारी जाऊन बसतो. तर कृष्णा या छोट्याशा कोकराला ओळख करून देते. हे पहा, हे दुष्यंत सरकार आहे, माझे धनी आहे. दुष्यंत खूप खुश होतो. कृष्णा त्याला म्हणते, आता घ्या तुम्ही त्याला. तर दुष्यंत म्हणतो, ए नाही नाही, मला नाही जमणार. पण कृष्ण त्याचं काहीच ऐकत नाही आणि या कोकराला चक्क दुष्यंतच्या हातामध्ये देते. दुष्यंतने पहिल्यांदाच असं शेळीचं कोकरू स्वतःच्या हातात घेतलेलं असतं आणि हे कोकरू त्याच्याजवळ येऊन उड्या मारू लागतं, जोरजोरात ओरडू लागतं. त्यामुळे दुष्यंत सुद्धा हसतो. त्याच्या चेहऱ्यावर नॅचरल स्माईल येते. पहिल्यांदाच त्याने असं एखाद्या कोकराला घेतलेलं असतं. कृष्णा त्याला म्हणते, दुष्यंत सरकार, आता त्याला भरवा. तर दुष्यंत विचारतो, कसं भरवणार? दोन्ही हाताने पकडले मी त्याला. कृष्णा या कोकराला भरवते. दुष्यंतच्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि त्याचा हा आनंद पाहून कृष्णाला सुद्धा आनंद होतो. मैत्रिणींनो, खरंच हा सीन खूप भारी आहे. नेहमीच्या रडारडीपेक्षा किंवा बाजा पूजाच्या कट कारस्थानापेक्षा दुष्यंत आणि कृष्णा या कोकराला जवळ घेताय, त्याला चारा भरवताय आणि दोघे खूप खुश आहे. हा सीन पाहायला तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. तेवढ्यात कृष्णाला तेथे एक गांधी टोपी लटकवलेली दिसते आणि कृष्णाच्या डोक्यात एक विचार येतो. कृष्णा ही टोपी घेऊन येते आणि चक्क दुष्यंतच्या डोक्यावर ही टोपी घालते. दुष्यंत खूप क्यूट दिसत असतो. कृष्णा त्याला म्हणते, हा अंगाशी आता कसे एकदम शेतकऱ्यासारखे दिसताय. दुष्यंत सरकार, एका शहरी गड्याला मी गावातील मातीची ओढ लावली की नाही? दुष्यंत तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. कृष्णा त्याची नजर काढते तर दुष्यंत या कोकराकडे पाहून खूप खुश असतो. कोकरू कधी ओरडतं तर कधी उड्या मारतं आणि दुष्यंत हे सगळं एन्जॉय करत असतो. तेवढ्यात पूजा ही तिच्या रूमच्या बाल्कनीमध्ये येते आणि तिला दिसतं की दुष्यंत आणि कृष्णा हे किती एन्जॉय करताय, एकमेकांबरोबर किती खुश आहेत. हे पाहून तिचा खूप जळफळाट होतो आणि पूजा विचार करते, आता काय करायचं? एक नंबरचा मूर्ख मुलगा आहे हा. काल मी याला पुन्हा एकदा माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही माझ्या जाळ्यात सापडलाच नाही आणि या कृष्णाबरोबर रोमांस करतोय. या दोघांना वेगळं करण्यासाठी काहीतरी करावं लागेल. दुष्यंतला पुन्हा एकदा माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी काहीतरी करावं लागेल, हाच विचार पूजा करते. तर तेवढ्याच बाळाजाबाई तेथे येते आणि दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकांजवळ बसलेलं पाहून, इतका आनंदी पाहून तिचा सुद्धा चांगलाच जळफळाट होतो. ती खूप चिडते. आढळराव सुद्धा तेथे येतात, पण कृष्ण आणि दुष्यंतला पाहून त्यांना मात्र खूप आनंद होतो. ते म्हणतात, अरे वा, याला म्हणतात खरं प्रेम. माझा लेक आणि माझी सून दोघे किती खुश आहेत. त्यांचं प्रेम हे खरंच खरं आहे, निर्मळ आहे आणि अशा निर्मळ सच्च्या प्रेमाला कोणाचीच नजर लागू शकत नाही, असं म्हणून ते बाळाजाबाईला टोमणा देतात. दुष्यंत आणि कृष्णा दोघे खूप खुश असतात, हसत असतात. त्यामुळे बाळाजाबाईच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. तर आढळराव म्हणतात, बाळाजा, तू कितीही त्यांना नजर लावण्याचा प्रयत्न केला ना, मोठे मोठे डोळे करून पाहिलं त्यांच्याकडे, तरी त्यांच्या प्रेमाला कधीच कोणाची नजर नाही लागणार, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे बाळाजाबाई आणखीनच चिडते. तिला खूप राग आलेला असतो, पण दुष्यंत आणि कृष्णाचं हे प्रेम पाहून ती हतबल होते, काहीच करू शकत नाही. थोड्या वेळानंतर आढळराव अंगणात बसलेले असतात. तेवढ्यात कृष्णा मंदिरातून घरी परत येते. ती आढळरावांना म्हणते, थोरले सरकार, हा घ्या प्रसाद. मी देवीआईच्या मंदिरात गेले होते. मी देवीआईकडे प्रार्थना केली आहे की आपल्या घरावर सगळं संकट दूर व्हावीत आणि सगळे खुश आनंदी राहावेत आणि ती प्रार्थना या प्रसादात उरली आहे. ती आढळरावांना प्रसाद देते. आढळराव आनंदाने प्रसाद घेतात. तेवढ्यात बाळाजाबाई तेथे येते आणि या दोघांचं बोलणं ऐकू लागते. आढळराव तिला विचारतात, ते सगळं ठीक आहे, तू संपूर्ण घरासाठी मागितलं, पण स्वतःसाठी काय मागितलं का नाही? तर कृष्णा म्हणते, हो मागितलं ना. मी मागितलं की दुष्यंत सरकारांच्या कामात त्यांना बरकत येऊ दे, त्यांच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे आणि माझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार. आढळराव हसतात आणि म्हणतात, अगं पोरी, तू हे दुष्यंतसाठी मागितलं, स्वतःसाठी काय मागितलं की नाही? तर कृष्णा सांगते, थोरले सरकार, दुष्यंत सरकार आणि मी काय वेगळे का? त्यांचं भलं होईल, त्यांची इच्छा पूर्ण होईल, मग माझी सुद्धा इच्छा पूर्णच होईल ना. हे ऐकून आढळरावांना खूप आनंद होतो. बाळाजाबाई पुढे येते आणि म्हणते, कृष्णे, मला सुद्धा प्रसाद दे ना. माझ्या मनात सुद्धा एक इच्छा खूप दिवसांपासून घर करून राहिली आहे, पण ती पूर्णच होत नाहीये. कृष्णाला समजतं की बाळाजाबाई तिला म्हणते की तिच्या मनात हीच इच्छा आहे की कृष्णा या घरातून कायमची बाहेर जावी. कृष्णा बाळाजाबाई जवळ येते आणि म्हणते, बाळाजाबाई, देवीआई चांगली इच्छा पूर्ण करते, विकृती नाही पूर्ण करत. हे ऐकून आढळराव खुदुखुदू हसू लागतात.
तर बाजाबाई मात्र खूप चिडते. बाजाबाई म्हणते, कृष्णे खरं बोलते तू. देवी आईच्या दरबारात चांगलीच इच्छा पूर्ण होते, पण या बाजाबाईच्या दरबारात आहे ना, ती जे मागेल ते पूर्ण होतं आणि एक ना एक दिवस माझी इच्छा नक्की पूर्ण होईल. कृष्णा बाळाजाबाईला म्हणते, ठीक आहे बाळाजाबाई, देव तुम्हाला सद्बुद्धी देव. आणि ती बाळाजाबाईला प्रसाद देते. आढळराव तिच्यावर हसत असतात. कृष्णा तेथून निघून जाते. बाळाजाबाईला खूप राग आलेला असतो. आता आपली इच्छा पूर्ण होणार की नाही असं म्हणून ती कृष्णाने दिलेल्या प्रसादाकडेच पाहत असते. तर दुसरीकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये रेडी होत असतो, पण त्याला एखादी वस्तू सापडत नाही आणि तो सगळीकडे ही वस्तू शोधू लागतो. अरे यार, या घरात मला काहीच सापडत नाही, आता कुठे गेली माझी वस्तू असं म्हणून तो सगळीकडे शोधत असतो. आणि त्याच वेळेस पूजा तेथे येते. ती दुष्यंतला विचारते, फ्रेंड काय झालंय, काय शोधतोय तू? तर दुष्यंत तिला सांगतो, माझं हातातला घड्याळ रिस्ट वॉच सापडत नाहीये, तेच शोधतोय. पूजा त्याला विचारते, मी शोधून देऊ का? दुष्यंत तिला म्हणतो, नको नको, तू आराम कर, तू बस तेथे, मी शोधतो. पूजा तेथे बसते. तेवढ्यात कृष्णा तेथे येते. दुष्यंत तिच्यावर चिडून म्हणतो, ए कृष्णा, येथे मला काहीच सापडत नाही, माझी वस्तू कुठे गेलीये? कृष्णा म्हणते, ओ थांबा ना, पहिले काय हरवलंय ते सांगा, उगाच कशाला ओरडताय? तर दुष्यंत सांगतो, माझं रिस्ट वॉच सापडत नाहीये. कृष्णाला इंग्लिश समजतच नाही. ती विचारते, काय सापडत नाहीये? दुष्यंत म्हणतो, ते माझं हातातलं घड्याळ सापडत नाहीये. तर कृष्णा म्हणते, हा अंगा अशी, असं शुद्ध मराठीत बोलत जा ना. आणि ती दुष्यंतला कपाटातून हे रिस्ट वॉच काढून देते. दुष्यंत हे रिस्ट वॉच घालतो आणि तिला थँक्यू म्हणतो. तर कृष्णा त्याला टेन्शन नॉट म्हणते. दुष्यंत विचारतो, टेन्शन नॉट म्हणजे? तर कृष्णा म्हणते, ते थांकू म्हटल्यावर म्हणतात ना, टेन्शन नॉट. दुष्यंत तिला समजावून सांगतो, अगं बाई, त्याला मेन्शन नॉट म्हणतात, टेन्शन नॉट नाही. तर कृष्णा म्हणते, सेमच तर आहे. दुष्यंत तिला समजावून सांगतो, ए बाई ते सेम नाहीये. टेन्शन नॉट म्हणजे काळजी करू नका आणि मेन्शन नॉट म्हणजे उगच बोलून दाखवू नका. तुला काहीच समजत नाही, तुला काय म्हणायचं ते म्हण. टेन्शन नॉट, मेन्शन नॉट, पेन्शन नॉट, पण माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलत जाऊ नको. कृष्णाला समजतच नाही की आपलं नेमकं काय चुकलंय. तेव्हा दुष्यंत हातातलं हे घड्याळ घालू लागतो. कृष्णा पूजाला प्रसाद देते. तर पूजा फ्रेंड फ्रेंड असं ओरडते. कृष्णा तिला शांत बसवते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, तिला एवढा प्रसाद द्या ना, ती आता माझ्या हातून खात नाही तर मी काय करणार? दुष्यंत पूजाजवळ येतो आणि तिला हा पेढा भरवतो आणि पूजा त्याला थँक्यू म्हणते. तर कृष्णा लगेच मेन्शन नॉट असं उत्तर देते. दुष्यंत तिला म्हणतो, ती मला थँक्यू म्हणाली ना, मग मी मेन्शन नॉट म्हणायचं, तू नाही म्हणायचं. कृष्णा दुष्यंतला सुद्धा पेढा देते. तर दुष्यंत म्हणतो, मी आत्ताच कॉफी पिली आहे. कृष्णा चिडून म्हणते, कॉफीच पिली ना, मग एवढ्याशा पेढ्याने काय पोट गच्च होणार आहे का? गुपचूप खा. आणि ती दुष्यंतला हा पेढा खायला सांगते. दुष्यंत पेढा खातो. कृष्णा त्याला म्हणते, आता पहा तुमच्या मनातली इच्छा कशी पूर्ण होते. मी दिव्याईला तीच प्रार्थना केली आहे. तेवढ्यात दुष्यंतचा मोबाईल वाजतो. दुष्यंत फोन उचलतो तर मिस्टर मुजुमदारांचा फोन असतो. कृष्णा आणि दुष्यंत खूप खुश होतात. मिस्टर मुजुमदार सांगतात, दुष्यंत, आपलं प्रोजेक्ट US क्लायंटला खूप आवडलंय. दुष्यंतच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहतो. तो म्हणतो, थँक्यू सर, ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे. तर मिस्टर मुजुमदार सांगतात, फक्त एक गोष्ट आहे, हे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुला ऑनसाईट म्हणजेच US ला जावं लागेल. हे ऐकून दुष्यंत म्हणतो, वाय नॉट सर, नक्की जाईल ना. तर पूजाला मोठा धक्काच बसतो, कारण दुष्यंत अमेरिकेला जाणार म्हणजे आपलं काही खरं नाही असा विचार ती करते. तर US म्हणजे काय हे कृष्णाला कळतच नाही. दुष्यंत खुश असतो, पण त्याच वेळेस तो कृष्णाकडे पाहतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की US ला जायचं, अमेरिकेला जायचं म्हणजे आपण कृष्णापासून दूर जाणार आहे, कृष्णापासून वेगळं होणार आहे. आणि त्याचा चेहऱ्याचा रंगच उडतो, कारण त्याला कृष्णापासून दूर जायचं नसतं, तिला स्वतःपासून वेगळं ठेवायचं नसतं. तो एक शब्दही बोलत नाही. मिस्टर मुजुमदार विचारतात, काय झालं दुष्यंत, तुम्ही काही बोलत का नाही आहात, सगळं ठीक आहे ना? तर दुष्यंतला काय बोलावं ते समजतच नाही. पूजासुद्धा खूप दुःखी झालेली असते आणि रागारागाने तिथून निघून जाते. कृष्णा म्हणते, ए पूजे, कुठे चाललीस, बाहेर नको जाऊ. कृष्णा रूममध्येच थांबते. तर दुष्यंत मिस्टर मुजुमदारांना म्हणतो, हो मिस्टर मुजुमदार, सगळं ठीक आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करतो असं म्हणून तो फोन कट करतो. कृष्णा खूप खुश असते. ती दुष्यंतला म्हणते, पाहिलं ना, प्रसाद फळला की नाही, माझी प्रार्थना यशस्वी झाली, तुमचं काम झालंय. तर दुष्यंत तिला सांगतो, कृष्णा, मला या प्रोजेक्टसाठी US ला जावं लागणार आहे.
तर कृष्णा त्याला म्हणते, अहो जावा ना मग, त्यात काय मोठी गोष्ट आहे, तुम्ही शहरात तर जाता, मग US ला जायला काय प्रॉब्लेम आहे, असं म्हणून कृष्णा तेथून जाऊ लागते. तर दुष्यंत तिला सांगतो, कृष्णा, US म्हणजे अमेरिका, मला या प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जावं लागणार आहे, सातासमुद्रापलीकडे. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. तिला सुद्धा खूप वाईट वाटतं. दुष्यंत आपल्यापासून दूर जातोय हा विचार तिलाही सहन होत नाही. पण कृष्णा दुष्यंतच्या सुखासाठी, त्याच्या आनंदासाठी आपलं दुःख त्याला दाखवत नाही आणि मागे वळून खुश चेहरा दाखवते, आनंदी चेहरा दाखवते, चेहऱ्यावर हसू दाखवते आणि दुष्यंतला म्हणते, अहो मग काय मोठी गोष्ट आहे, जा ना अमेरिकेला. तसंही तुमचं सपान होतं ना, विदेशात जायचं, प्रोजेक्ट पूर्ण करायचा, मग जा. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. तो कृष्णाला विचारतो, कृष्णा, तुला काहीच फरक पडत नाहीये का? मला अमेरिकेला जावं लागणार आहे, तुझ्यापासून दूर जावं लागणार आहे. तर कृष्णा त्याला म्हणते, दुष्यंत सरकार, मला फरक पडत नाहीये असं नाहीये, पण तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. लग्नाच्या वेळेस तुम्ही आणि मी एकमेकांना वचनं दिली होती. लग्नानंतर मी तुम्हाला शहरातसुद्धा जाऊ दिलं नाही. तेव्हा मला काही कळत नव्हतं. पण आता मला कळलंय की माझ्या धन्याचं जे सुख तेथेच माझं सुख, आणि तुमचं सुख आहे ना या प्रोजेक्टमध्ये, अमेरिकेला जाण्यामध्ये, तर तुम्ही जा. मी तुम्हाला नाही अडवणार. असं नसतं की फक्त नवऱ्यानेच आपली कर्तव्य पूर्ण करायची असतात. बायकोने सुद्धा आपली कर्तव्य पूर्ण करायची असतात. आणि तुम्ही जा ना. तुम्ही कुठे कायमचे जाताय? लवकरच परत याल. तुम्ही जा. मी तर खूप खुश आहे. असं म्हणून कृष्णा तेथून बाहेर पडते. दुष्यंतला खूप वाईट वाटलेलं असतं. तो दुःखी असतो. कृष्णासुद्धा दरवाजाबाहेर येते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दूर निघून जातो. तिच्या डोळ्यात पाणी येतं. दुष्यंत आपल्याला सोडून सातासमुद्रापलीकडे अमेरिकेला जाणार आहे. त्यामुळे कृष्णा खूप दुःखी होते आणि रडू लागते. तर दुष्यंतला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. मला कृष्णाला सोडून जावं लागणार आहे, म्हणून तो सुद्धा खूप दुःखी होतो. मैत्रिणींनो, आत्ता कोठे दुष्यंत आणि कृष्णा या दोघांच्या प्रेमाची गाडी पुढे सरकायला लागली होती. या दोघांतील अंतर मिटायला लागलं होतं आणि त्यातच या प्रोजेक्टसाठी दुष्यंतला अमेरिकेला जावं लागणार आहे. आणि कितीही नाही म्हटलं तरी नात्यांमध्ये अंतर आलं की दुरावा निर्माण होतोच. त्यामुळे कृष्णा आणि दुष्यंत दोघे खूप दुःखी असतात. दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं. थोड्या वेळानंतर कृष्णा ही चक्क हातामध्ये एक थाळी घेते आणि जोरजोरात थाळी वाजू लागते. लवकर या, लवकर या, ऐका हो ऐका, असं म्हणून ती घरातील सगळ्यांना गोळा करते. घरातील सगळेजण तेथे जमतात. मैनावती विचारते, काय ग कृष्णे, कशाची दवंडी पिटवते? तर कृष्णा सांगते, अहो काकीसाहेब, खूप आनंदाची बातमी आहे. आपल्या दुष्यंत सरकारांनी त्या मजुमदारांनी जे काम दाखवलं होतं ना, ते काम त्यांनी पास केलंय आणि त्यासाठी दुष्यंत सरकारांना अमेरिकेला जावं लागणार आहे, अमेरिकेला, सातासमुद्रापलीकडे. हे ऐकून बाजाबाई, मैनावती, दलपत या सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. बाजाबाई सुद्धा खूप खुश होते आणि विचारते, कृष्णे, हे खरंय का? कृष्णा म्हणते, हो खरंय. तर बाजाबाई तिला म्हणते, खरंच तुझी पूजा फळली, तुझा प्रसाद फळला. दुष्यंता, मला खूप आनंद झालाय. तुझं इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय. जयकांत म्हणतो, वा भावा, कोल्हापुरातून सरळ अमेरिकेत. आता मी संपूर्ण कोल्हापुरात तुझ्या नावाचे मोठे मोठे बॅनर लावणार. दलपत सुद्धा म्हणतो, ते पण अगदी सिस्टमॅटिकली. सगळे खुश असतात. पण आढळरावांना समजलेलं असतं की दुष्यंतच्या या अमेरिका वारीमुळे कृष्णा आणि दुष्यंतमध्ये अंतर पडणार आहे. त्यामुळे ते मात्र खुश नसतात. कृष्णा ही दुष्यंतजवळ येते आणि दुष्यंतला म्हणते, आता तुम्ही अमेरिकेला चाललाय ना, तर ती फॉरेनची वारीसुद्धा करून या. दुष्यंत विचारतो, फॉरेनची वारी म्हणजे? तर कृष्णा त्याला सांगते, मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा आपल्या कोल्हापुरात ते फॉरेनहून माणसं आली होती. सगळे म्हणायचे, ते फॉरेनहून आले, फॉरेनहून आले. ते फॉरेन खूप भारी असतं. तेथे असे काचेसारखे रस्ते असतात. तुम्ही ते सुद्धा फिरून या. तर मैनावती हसू लागते आणि म्हणते, ए कृष्णे, तुझ्या अकलेचं काय करायचं? फॉरेन म्हणजेच अमेरिका आणि अमेरिका म्हणजेच फॉरेन, दोन्ही एकच असतं. सगळे कृष्णावर हसू लागतात. कृष्णासुद्धा हसत असते. पण दुष्यंतला मात्र वाईट वाटलेलं असतं की मला कृष्णाला सोडून अमेरिकेला जायचंय. दुष्यंत मनातल्या मनात विचार करतो, कृष्णा, सगळ्यांना आनंद झालाय की मी अमेरिकेला जातोय, पण मी अमेरिकेला नाही जाणार आहे. मी तुला सोडून कोठेच जाणार नाहीये. बाळाबाईला समजतं की दुष्यंत दुःखी आहे. बाळाबाई विचारते, काय झालं दुष्यंत, काय विचार करतोय? तर दुष्यंत सांगतो, काही नाही आई, असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. कृष्णाला समजतं की दुष्यंतच्या मनात काहीतरी चाललंय आणि तो खूप टेन्शनमध्ये आहे.
मैत्रिणींनो, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. दुष्यंतला त्याचं प्रोजेक्ट, त्याचं ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली आहे. आणि प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीची, नोकरी करणाऱ्या व्यक्तीची अशी इच्छा असते की त्याला विदेशात जाण्याची संधी मिळावी, त्याच्या कामात त्याला बढती मिळावी. दुष्यंतचं सुद्धा हेच स्वप्न होतं. पण आता तो कृष्णामध्ये गुंतत चाललाय आणि अमेरिकेला कोणत्याही प्रोजेक्टसाठी जायचं म्हणजे कमीत कमी 6 महिने किंवा वर्षभराचा वेळ द्यावा लागतो. आणि एवढा वेळ दुष्यंतला कृष्णापासून दूर राहून चालणार नाहीये. त्याला कृष्णाला अंतर द्यायचं नाहीये. त्यामुळे कृष्ण आणि दुष्यंतमध्ये हा जो काही एपिसोड होता तो पाहायला खूपच भारी वाटलं. पहिल्यांदाच या मालिकेत असा एखादा इमोशनल सीन पाहायला मिळालाय एवढं मात्र नक्की. तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड नक्कीच आवडला असेल. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण कृष्णा ही जी सगळ्यांसमोर आनंदाचा देखावा करते की दुष्यंत अमेरिकेला जातोय, त्याचा तिला खूप आनंद झालाय. याबद्दल आढळराव कृष्णाला विचारतील की कृष्णा, तू खरंच खुश आहे ना? दुष्यंत अमेरिकेला जातोय. तेव्हा कृष्णा ही आढळरावांना समजावून सांगेल, माझ्या नवऱ्याचं ज्यामध्ये सुख त्यातच माझं सुख, आणि त्यांना अमेरिकेला जाऊन आनंद होणार आहे ना, त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे, तर मी सुद्धा खुश आहे. आणि कृष्णाचा हा त्याग पाहून आढळरावांना तिचा आणखीनच अभिमान वाटेल. पण दुष्यंत हा चक्क मुजुमदारांना फोन करून सांगेल की माझी बायको कृष्णा येथेच आहे, ती माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि तिला सोडून मी अमेरिकेला नाही जाऊ शकत, मी अमेरिकेला जाणं कॅन्सल करतोय. हे ऐकून मुजुमदारांना मोठा धक्काच बसेल आणि दुष्यंतचं हे प्रोजेक्ट त्याच्या हातातून निघून जाईल, एवढी मोठी संधी त्याच्या हातातून जाईल. तर दुसरीकडे बाळाजाबाईला हे समजणार आणि बाळाजाबाई कृष्णावर खूप चिडेल आणि कृष्णावर ओरडून म्हणेल, कृष्णे, तुझ्यामुळे माझ्या मुलाचं अजून एक स्वप्न अपूर्ण राहणार आहे, तो अमेरिकेला जायला नकार देतोय. कृष्णा ही बाळाजाबाईला सांगेल, बाळाजाबाई, ते माझ्या प्रेमाखातर यासाठी नकार देत आहे, पण मी त्यांना समजावून सांगते. मग आता कृष्णा ही खरंच दुष्यंतला तयार करू शकेल का? ती दुष्यंतला समजावून सांगेल का की दुष्यंत सरकार, तुम्ही अमेरिकेला जा, अमेरिकेला जाणं हे प्रोजेक्ट पूर्ण करणं तुमचं स्वप्न आहे आणि माझ्यासाठी तुम्ही तुमचं स्वप्न अपूर्ण ठेवू नका. आणि जेव्हा कृष्णा असं म्हणेल तेव्हा दुष्यंत तिच्यावर चिडणार की दुष्यंत त्याच्या प्रेमाची कबुली देणार. कदाचित दुष्यंत रागारागात त्याच्या प्रेमाची कबुली सुद्धा देऊ शकतो. तो कृष्णाला म्हणू शकतो की कृष्णा, मी तुला सोडून अमेरिकेला नाही जाऊ शकत, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला इतक्या दिवसांसाठी माझ्यापासून दूर नाही ठेवू शकत, तुला अंतर नाही देऊ शकत. म्हणजे एकूणच आता हा जो अमेरिकेवाला ट्विस्ट आहे तो कृष्ण आणि दुष्यंतच्या आयुष्यात एक नवीन ट्विस्ट आणणार आहे, त्यांच्या प्रेमाला एक नवीन अध्याय जोडणार आहे असंच दिसतंय. पण जर दुष्यंत हा अमेरिकेला निघून गेला तर कृष्ण आणि दुष्यंतच्या नात्यामध्ये एक मोठी दरी निर्माण होईल एवढं मात्र नक्की. कारण जेव्हा कृष्णा ही बाळाजाबाईच्या हातात एकटी सापडेल तेव्हा कृष्णासाठी खूप सारी संकटं तयार होतील. पूजाचा तर पत्ता कट होणार आहे एवढं मात्र नक्की. कारण जर दुष्यंतच अमेरिकेला निघून गेला तर पूजाचं काही कामच राहणार नाही आणि बाळाजाबाई तिला लाथ मारून घराबाहेर काढेल. पण पूजाचा पत्ता कट करण्यासाठी दुष्यंत आणि कृष्णाला वेगळं करून सुद्धा चालणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? दुष्यंतचा निर्णय कृष्णा ऐकणार का, की कृष्णा त्याला अमेरिकेला जायला तयार करणार, की दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे एकत्र अमेरिकेला जाणार? जर असं झालं तर ही मालिका पाहायला खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.